हा महिना मिथुन राशीसाठी फक्त एक महिना नाही आहे किंवा फक्त चांगला महिना नाही आहे, तर हा महिना आहे तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या बुद्धीचं साम्राज्य निर्माण करणारा महिना. कारण तुमच्या लग्नस्थानी सूर्य आणि बुधाची झालेली युती हे वेगळंच काहीतरी खुलून दाखवणार आहे. लोक तुम्हाला पाहून असं म्हणतील की तुमच्यामध्ये काहीतरी वेगळंच तेज आलेलं आहे. तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ झालेली दिसेल. तुमची विचार करण्याची क्षमता वाढलेली दिसणार आहे. तुमची निर्णय क्षमता तीक्ष्ण बनणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्ही तुमचं भाग्य तुमच्या बुद्धीने बदलताना दिसणार आहे. हा महिना तुम्हाला सांगणार आहे की गोष्टी या योगायोगाने बदलणार नाहीत, तर तुम्ही तुमच्या बुद्धीने बदलणार आहात. पण थांबा, जिथे पैसा, प्रसिद्धी, सुख सगळं काही तुम्हाला मिळू शकतं, परंतु दुसऱ्या साईडला किंवा दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर तुमच्यावर अचानक संकटे, फसवणूक, नुकसान, धनहानी या सगळ्या गोष्टीही घडू शकतात. त्याच्यामुळे अति आत्मविश्वास टाळा. आणि म्हणूनच हा जो महिना आहे तो तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आणि सावधगिरी या दोघांचा संगम घेऊन आलेला आहे. आता आर्थिकदृष्ट्या हा महिना कसा आहे ते आपण पाहूयात. हा महिना तुमच्यासाठी आर्थिक दृष्टीने खूपच पॉवरफुल आहे. कारण या महिन्यामध्ये तुम्हाला तुमची वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची दाट शक्यता आहे किंवा जर अडकलेली काही कामे होती तर ती पूर्ण होणार आहेत आणि त्यामधून तुम्हाला आर्थिक लाभ नक्कीच मिळणार आहे. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला आर्थिक मदत नक्कीच मिळणार आहेत आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग सुरू होतील. तुम्ही जर कुठे कर्जासाठी अप्लाय करत असाल तर ते पण मंजूर होण्याची शक्यता आहे. आणि विशेष म्हणजे फक्त तुमच्या बोलण्यातून तुम्ही काम करून घेणार आहात आणि आर्थिक लाभ मिळवण्यामध्ये सफल असणार आहात. जे कोणी लेखन, मीडिया, सोशल मीडिया किंवा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करत आहेत, त्याच्यामध्ये त्यांना शिक्षणामध्ये काम करत आहेत, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही आर्थिक लाभ भरपूर मिळवणार आहात, प्रसिद्धी मिळवणार आहात. तुमच्या शब्दामध्ये इतकी ताकद असणार आहे की लोक फक्त तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतील आणि स्वतःचे डिसिजन्स घेतील. परंतु जसे तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ मिळणार आहेत त्याप्रमाणे अचानक खर्चही उद्भवणार आहेत. जसे की वाहन, घर, प्रवास या गोष्टींसाठी अचानक खर्च उद्भवू शकतात, तरी काळजी घ्यावी. 3 ते 7 जुलै या काळामध्ये तुम्हाला नवीन आर्थिक संधी उपलब्ध होतील. सोबतच कर्ज, फायनान्स किंवा गुंतवणूकमध्ये यश मिळेल. 11 ते 15 जुलैच्या काळामध्ये तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहात त्यामधून भरपूर आर्थिक लाभ तुम्ही मिळवणार आहात. विशेष करून 19 ते 23 जुलैचा जो काळ आहे या काळामध्ये अचानक धनलाभाची संधी तुम्हाला मिळू शकते. आणि महिन्याचा जो शेवट आहे म्हणजे 27 ते 30 जुलै या काळामध्ये तुम्हाला अडकलेले पैसे वापस मिळू शकतील. 8, 10, 16, 18 आणि 24-25 जुलै या काळामध्ये तुम्हाला सावधान राहायचं आहे. म्हणजे आर्थिक दृष्टीने कोणतेही निर्णय घ्यायचे नाहीत. त्या दिवशी कोणताही व्यवहार करायचा नाही, गुंतवणूक करायची नाही, कारण फसवले जाण्याची शक्यता आहे, नुकसान होण्याची शक्यता आहे. तर ते काळजी करण्याचे दिवस आहेत. आता व्यावसायिक वर्गासाठी हा महिना आयडिया आणि नेटवर्किंगचा असा आहे. या महिन्यामध्ये विशेष करून तुमचं जे कौशल्य आहे, तुमची बोलण्याची पद्धत, शैली, नेटवर्किंग करण्याचं जे तुमचं एक कौशल्य आहे, लोकांशी संपर्क साधण्यामध्ये तुम्ही जे पटाईत आहात आणि विशेष करून संपर्क साधणे आणि ते वाढविणे, मार्केटिंग क्षमता आणि नवीन कल्पना या सगळ्या गोष्टींमुळे या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये एक वेगळंच प्रभाव पाडणार आहात किंवा एक वेगळंच तुमचं व्यवसायाचं एक चित्र इतरांना दिसायला मिळेल. विशेष करून ऑनलाईन व्यवसाय, मीडिया, एजन्सी, ट्रेनिंग, कन्सल्टिंग, सोशल मीडिया आणि ट्रेडिंग या कोणत्या क्षेत्रामध्ये काम करत असतील किंवा तुमचा व्यवसाय असेल तर नक्कीच तुम्ही आर्थिक लाभ मिळवणार आहात आणि पाहिजे तसं यश तुम्हाला मिळणार आहे, पाहिजे तशी प्रसिद्धी मिळणार आहे, तुमचं मार्केटिंग भरपूर होणार आहे, तुमच्या ब्रँडला वेगळीच प्रसिद्धी या महिन्यामध्ये मिळणार आहे. परंतु हे सगळं काही तुम्हाला लगेचच मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला खूप कष्ट आणि मेहनत घ्यावी लागणार आहे. रिझल्ट पाहिजे त्याच काळामध्ये मिळेल हे सांगता येत नाही. मिळेल पण उशिराने मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला सातत्य ठेवावं लागणार आहे. या महिन्यामध्ये केलेली तुम्ही मेहनत हे पुढे जाऊन तुम्हाला फळ देणार आहे.
नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना खूपच व्यस्त असणार आहे, कारण कामाचा ताण वाढणार आहे, जबाबदाऱ्या जास्त प्रमाणामध्ये पडणार आहेत आणि विशेष करून तुमच्यातील जे एक शैली आहे, कौशल्य आहे ते बाहेर पडल्यामुळे मग तुमच्यावर अजूनच जबाबदारी ही जास्त प्रमाणात वाढणार आहे. एखादं प्रोजेक्टचं टीम लीडिंग करायला तुम्हाला मिळणार आहे. वरिष्ठ मंडळी तुमच्या बुद्धिमत्तेने प्रभावित होतील, परंतु ऑफिसमध्ये तुम्हाला राजकारण टाळायचं आहे. सहकाऱ्यांवर अतिविश्वास पण तुम्हाला करायचा नाही आणि तुमचं जे एक वर्किंग पद्धत आहे, प्लॅनिंग असतं, ते तुम्ही सगळ्यांना सांगत बसू नका, कारण तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुमचं सगळं काही कौशल्याचा वापर इतर करू शकतात त्यांच्या नावाने. सो असंही काही घडू शकतं. महिन्याच्या शेवटी तुम्हाला कामाची एखादी नवीन संधी मिळू शकते किंवा ट्रान्सफरची चर्चा होऊ शकते. तुम्हाला हव्या त्या ठिकाणी तुमची बदली होण्याची शक्यता पण दाट दिसत आहे. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी मात्र हा महिना प्रेमाने भरलेला असा असणार आहे, कारण तुमच्या प्रेमामध्ये खूप जवळीक निर्माण झालेली दिसून येईल. सोबतच तुमच्या गाठी भेटी वाढतील, एकमेकांना जास्त वेळ द्याल, एकमेकांना जास्त समजून घ्याल आणि विशेष करून तुमच्यामधील संवाद वाढलेला दिसेल आणि तुमच्यातील रोमॅन्टिकपणा हा वाढलेला तुमच्या पार्टनरला नक्कीच दिसणार आहे. त्यामुळं तुमचं नातं हे अजून जास्त मजबूत होईल. परंतु हे सर्व काही घडत असतानाच अचानक कोणाच्या तरी सांगण्यावरून नात्यामध्ये गैरसमज पण निर्माण होऊ शकतो. भावंड किंवा मित्रांमुळे तुमच्या नात्यामध्ये वेगळाच हस्तक्षेप होऊ शकतो, तरी काळजी घ्यावी. आणि त्यामुळे नात्यामध्ये अहंकार नाही तर संवाद हा खूपच महत्त्वाचा आहे. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे विवाह जुळण्याचे योग प्रबळ दिसत आहेत. प्रयत्न करत होतात तर प्रयत्नाला यश नक्कीच मिळणार आहे या महिन्यामध्ये. विशेष करून 11 ते 15 आणि 21 ते 24 जुलैचा जो काळ आहे, या काळामध्ये नक्कीच एखादं शुभ कार्य घडणार आहे तुमच्या घरामध्ये किंवा विवाह पण होऊ शकतं. विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा महिना खूपच उत्कृष्ट आहे, कारण तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसेल. एकाग्रता वाढलेली दिसणार आहे. तुमच्या ज्ञानामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल. आत्मविश्वास वाढलेला असणार आहे आणि या सगळ्यांमुळे तुमचं जे काही एक स्वप्न आहे, यश आहे, ते तुम्हाला भरभरून मिळणार आहे. जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, भाषा, लेखन, मीडिया, डिजिटल क्षेत्र आणि परदेशी जाण्यासाठी ॲडमिशनसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, तर नक्कीच तुम्हाला त्या सगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे. उच्च शिक्षणासाठी जे कोणी प्रयत्न करत आहेत त्यांना आनंदाची बातमी नक्कीच मिळणार आहे. असं काय झालं तर कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुमच्या आयुष्यामध्ये जर अचानक काही अडचणी येत असतील, तुम्हाला मनासारखं काहीही घडत नसेल, तर नक्कीच तुम्ही तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करून घ्या आणि त्याच्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत नक्कीच संपर्क साधू शकतात आणि जाणून घ्या तुमच्या आयुष्यातील प्रश्नांची उत्तरं. महिला वर्गासाठी मात्र हा महिना खूपच आनंदाने भरलेला असणार आहे, कारण तुमच्या आत्मविश्वासात वाढ झालेली तुम्हाला दिसेल. तुमच्या सौंदर्यामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसणार आहे. विशेष करून तुम्ही त्या क्षेत्राकडे जास्त लक्ष देणार आहात, स्वतःकडे जास्त लक्ष देणार आहात, स्वतःसाठी वेळ काढणार आहात. तुमचं व्यक्तिमत्व ह्या महिन्यामध्ये खूपच खुललेलं दिसून येणार आहे आणि त्यामुळे तुम्ही कोणतंही काम हे खूप आत्मविश्वासाने करणार आहात. घरामध्ये फक्त आणि फक्त तुमचाच प्रभाव राहणार आहे आणि एखादं नवीन काम करण्याची इच्छा तुमच्यामध्ये मनामध्ये येणार आहे. काही महिलांना अचानक ऑनलाईन काम करण्याची संधी मिळेल, नवीन काम करण्याची संधी मिळणार आहे. तुम्हाला जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रामध्ये नक्कीच तुम्हाला काहीतरी नवीन सुरू करण्याची एक प्लॅटफॉर्म मिळणार आहे. तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत आहात तर तिथे प्रसिद्धी पण तुम्हाला मिळणार आहे. सोबतच जे कोणी वर्किंग वुमन आहेत त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन संधी मिळणार आहेत स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा महिना खूपच प्रफुल्लतेने भरलेला असा असणार आहे, कारण तुम्ही धार्मिक गोष्टीकडे जास्त वळणार आहात. अचानक मित्रांच्या भेटीगाठी झाल्यामुळे तुम्ही कुठल्या तरी एका तीर्थयात्रेला जाऊ शकतात आणि तिथे काहीतरी नवीन लोकांच्या ओळखीमुळे तुम्हाला काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा जरूर मिळणार आहे. आणि तुमचं जे काही स्वप्न होतं समाजासाठी काहीतरी करायचं, तर ते करण्यासाठी पण तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळेल.
मदत मिळणार आहे सगळ्यांकडून, विशेष करून घरच्यांकडून, कुटुंबियांकडून तुम्हाला हवी ती मदत मिळणार आहे आणि त्यामुळं तुम्हाला पण एक समाधान मिळेल, प्रसन्नता मिळेल आणि या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं मन खूप आनंदी असणार आहे. परंतु हे सर्व काही करत असतानाच आरोग्याची काळजी घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. पाय दुखणे हा त्रास होऊ शकतो, रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो आणि प्रवासामध्ये काही वेगळेच नवीन छोटे मोठे कुरबुरी त्रास तुम्हाला होऊ शकतात, तर तिथे तुम्हाला काळजी घ्यायची आहे. या महिन्यात तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळीच गोष्ट घडू शकते आणि ती म्हणजे फक्त तुमच्या बोलण्यामुळे तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकतं. तर हो, एखादं भाषण, एखादं वाक्य, एखादा इंटरव्ह्यू, एखादी पोस्ट, एखादा व्हिडिओ आणि एखादी मीटिंग ही तुमचं अख्खं आयुष्य बदलू शकते आणि तुम्हाला अचानक प्रसिद्धी देऊ शकते. हा महिना तुमच्यासाठी केवळ पैसा आणि यश घेऊन आलेला नाही, तर हा महिना तुम्हाला लोकांच्या नजरेमध्ये एक वेगळं स्थान देण्यासाठी आलेला आहे. लोक तुमचं बोलणं ऐकतील, तुमच्या बुद्धीचं कौतुक करतील आणि काही लोकांना वाटेल की यांचं नशीब अचानक कसं बदललं. पण हे सत्य आहे, कारण या महिन्यामध्ये तुम्ही नशिबावर नाही तर स्वतःच्या बुद्धीवर विजय मिळवलेला असणार आहात. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर नक्कीच तुमच्या कुंडलीचं विश्लेषण करून घ्या आणि त्याच्यासाठी खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्यासोबत संपर्क साधू शकतात. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.